नमस्कार. मी प्रदीप सामंत. आज बऱ्याच वर्षानंतर परप्रांतीयांचे आभार मानावे असं माझं मन होतं आहे. मी आभार मानतो त्या माजोरड्या परप्रांतीयांचं, ज्यांनी आज महाराष्ट्रातील स्थानिक भूमिपुत्राला, मराठी माणसाला डिवचलं आहे, अपमानित केले आहे. त्याची ताकद दाखवण्याकरता त्याला उद्युक्त केलं आहे. मी आभार मानतो त्या आमदाराचे, ज्याने एका विवादामध्ये त्या व्यापाराला जैन धर्मीय किंवा मारवाडी धर्मीय समजून मुद्दाम मतांचं ध्रुवीकरण करण्याकरता त्याचा वापर केला त्या घटनेचा, आणि स्वतःहून पक्ष कार्यकर्त्यांना, स्वतःच्या पाठीराख्यांना उद्युक्त करून मराठी माणसांच्या विरोधामध्ये गर्दी जमवली आहे, बेकायदेशीर गर्दी, आणि पोलिसांवरती दडपण आणण्याचा प्रयत्न केला. खरोखर मी उपकृत आहे की या गोष्टीमुळे कमीत कमी मीरा भाईंदरमधीलच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातील मराठी माणूस आता पेटलेला आहे, एकजूट झालेला आहे. सर्व पक्षांची नावं बाजूला राहिली, पक्षांची लेबलं बाजूला राहिली, पक्षांचे झेंडे बाजूला राहिलेले आहेत. सर्व जात, धर्म, पंथ, समुदाय विसरून मराठी माणूस फक्त मराठी भाषिक म्हणून आज एकवटला, याचा मला खरोखर खूप मोठा आनंद आहे. आणि याच भरीसभर म्हणून आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी लादलेली शालेय शिक्षणावरील तिसरी भाषा सक्तीची हे जे काही धोरण होतं, ही काही शासन निर्णय होते, यांनी याच्याकरता अतिशय सुपीक अशी जमीन आम्हाला तयार करून दिली. आणि अशा या जमिनीवरती मराठी बाण्याचं पीक भरघोस निर्माण झालेलं आहे. आणि आज खरोखर हे चित्र आहे गेल्या 8 दिवसापासून की प्रत्येक शहरात नव्हे तर प्रत्येक नगरात, प्रत्येक वाडी चौकात, गल्लीत नव्हे तर प्रत्येक घरोघरी आज या मराठी विरोधी लोकांबाबत निषेध व्यक्त होतो आहे, राग निर्माण झालेला आहे. आणि मराठी माणूस जिथे जमेल तिथे, जमेल त्या शस्त्राने, जमेल त्या शब्दाने, जमेल त्या अस्त्राने या गोष्टीचा विरोध करतोय. असाच एक विरोध उद्या दिनांक 8 जुलै 2025 सकाळी 10 वाजता ठरल्यानुसार मीरा रोड येथील ठरलेल्या मार्गावरती निघणारा मोर्चा, त्याचं आवाहन केलं आहे मराठी एकीकरण समिती आणि समविचारी अशा मराठी प्रेमी, महाराष्ट्र प्रेमी अशा अनेक संस्थांनी. आणि या मोर्चाला किंवा या विरोधाला सर्व पक्षांनी, होय सर्व पक्षांनी, म्हणजे भारतीय जनता पार्टीमधील सुद्धा जे मराठी नेते आहेत, मराठी पुढारी आहेत आणि महाराष्ट्र प्रेमी आहे, जे इथले भूमिपुत्र आहेत, त्या सर्व नेत्यांचे मला फोन येत आहेत. त्या सर्वांनी ह्याला पाठिंबा दर्शवलेला आहे आणि याचं खरोखर मला कौतुक वाटतं. असा हा मोर्चा, भव्य दिव्य असा मोर्चा उद्या सकाळी 10 वाजता निघणार आहे. आता दुपार झालेली आहे 7 तारखेची आणि दुपारी यानंतर आमची एक पत्रकार परिषद होईल. यामध्ये या मोर्चाच्या नियोजनाबद्दल आणखीनही चर्चा होईल. या मोर्चामध्ये सर्वांनी म्हणजे महाराष्ट्र प्रेमी अशा सर्व मराठी भाषिकांनी याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. एकट्याने नव्हे तर आपल्या मित्रपरिवारासह, आपल्या इमारतीमधील शेजाऱ्यासह, आपल्या कुटुंबासह, बायको मुलांसह, वाजत गाजत ढोल वाजवत सहभागी व्हायचं आहे. कदाचित पोलीस नाईलाजाने, ते आमचे मराठी बांधव आहेत, पण त्यांच्यावरती कुठेतरी राजकीय दडपण असावं आणि ते नाईलाजाने आमच्या विरोधामध्ये, म्हणजे जे आयोजक आहेत त्यांच्या विरोधात काहीतरी कायदेशीर कारवाई करण्याची शक्यता आहे. कदाचित एव्हाना प्रत्येक नेतृत्वाच्या नावाने, प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नावाने, प्रत्येक संस्थेच्या नावाने कलम 149च्या ताकीद देणाऱ्या नोटिसेस पोलिसांनी काढल्याही असतील, पोचवत असतील. कदाचित आमच्यापैकी आयोजकांपैकी काहींना ताब्यातही घेतील, शक्यता काही नाकारता येत नाही. कितीही दडपशाही झाली, पोलीस प्रशासनावरती कितीही या गुजराती, मारवाडी, जैन नेत्यांचा प्रभाव असला, दडपण असलं, गृह खात्यात दडपण जरी असेल, तरीही आपण
मराठी माणूस म्हणून याला जुमानायचं नाही आहे. कारण आज नाही तर कधीच नाही अशी ही परिस्थिती आहे. आणि उद्या सर्वांनी प्रचंड संख्येने, मोठ्या संख्येने मीरा रोड येथील या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं. या मोर्चानंतर जिथे मोर्चा समाप्त होणार आहे, मीरा रोड पोलीस ठाणे, इथे आपली मोर्चाचं रूपांतर एका सभेमध्ये होईल. आणि त्या सभेमध्ये आपले सर्व पक्षीय नेते, सर्व संस्थांचे पदाधिकारी, पुढारी, मराठीनिष्ठ, मराठीप्रेमी, महाराष्ट्रप्रेमी असे लोक आपले विचार व्यक्त करतील. आज एवढंच सांगून तुमची रजा घेतो आणि तुमची सर्वांची मी वाट पाहते. उद्या म्हणजे 8 जुलै 2025 रोजी मीरा रोड येथे प्रत्येकाने यायचं आहे, जोशाने यायचं आहे, उत्साहाने यायचं आहे, वाजत गाजत यायचं आहे. जे नोकरदार आहेत त्याने आपापल्या नोकरीला उद्या सुट्ट्या घ्या. अगदी कॉलेज वर्गातल्या मंडळींना मी आवाहन करतोय की मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहा. जे व्यावसायिक आहेत त्यांनी आपापले व्यवसाय अर्ध्या दिवसाकरता का होईना पण ते बंद ठेवा. आणि उद्या आपण दाखवून ठेवूया की ह्या माजोरड्या परप्रांतीयांना ही लढाई आहे स्थानिक विरुद्ध परप्रांतीय. परप्रांतीय म्हणजे जे फिरायला आले ते नव्हे, ज्यांना इथे स्थायिक व्हायचं आहे पण इथली भाषा, इथली संस्कृती स्वीकारायची नाही आहे, अशा माज आलेल्या परप्रांतीयांविरोधात ही लढाई आहे. जे तुमची भाषा, तुमची संस्कृती आणि मराठी माणूस म्हणून असलेली तुमची ओळख, तुमचे रोजगार, तुमच्या सोयीसुविधा नाहीशी करण्याकरता इथे आलेले आहेत. आणि एवढं करूनही त्यांना एवढा माज आहे की आम्ही मराठी बोलणार नाही, आम्ही मराठी शिकणार नाही, आम्ही आमच्याच भाषा म्हणजे हिंदी भाषा तुमच्यावरती लादणार, तुम्ही काय करू शकता, महाराष्ट्र हा मराठी भाषिक नाही असं तुम्हाला चॅलेंज देणारं वाक्य ते उघडपणे वापरू लागले आहेत. अशांना धडा शिकवणं खूप गरजेचं आहे. पुन्हा एकदा सांगतो, उद्या 8 जुलै 2025 सकाळी 10 वाजता मोठ्या संख्येने मीरा रोड येथे आपल्याला ही संधी मिळालेली आहे. या संधीचं आपण सोनं करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठी. नमस्कार.